सातत्य आहे. दुसरी एक घटना तिथली शेजारची परडी वैजनाथ, त्या ठिकाणी मी एक वेगळ्या कार्यक्रमाला गेलेलो होतो. त्या गावानं एका मुलीला 10वीला 96.5% मार्क मिळाले म्हणून 1,00,000 रुपये सगळ्या गावानं जमा करून दिलेले होते. आता ही 96.5% मार्क मिळालेली 10वीतली मुलगी कुठल्या IAS IPS किंवा शिक्षकाच्या किंवा कुठल्या मध्यमवर्गीयाच्या किंवा कुठल्या उद्योगाच्या घरातली नव्हती. तिच्या आई वडील हे तिथल्या स्मशानामध्ये झोपडं लावून तिथलं स्मशानामधल्या चिता पेटवण्याचं काम करायचे. घरात लाईट सुद्धा नव्हती. दिवा कधी कधी विजला की स्मशानात चितेचा जो अग्नी असतो त्या आगीच्या उजेडात अभ्यास करून तिनं 96.5% मार्क मिळवलेले होते. तिच्या आईला हेही कळत नव्हतं की 96.5% म्हणजे किती असतात. ती तिला समजून सांगत होती की 90वर 6 असतात आणि त्या 6वर परत अजून अर्धा असतो म्हणजे 96.5%. ज्यावेळेला तिचा चेक तो 1,00,000 रुपयाचा देऊन तिचा सत्कार केला, तिचे हात थरथरत होते. तिनं ज्यावेळेला उत्तर त्या सत्काराला भाषण देऊन केलं ते इतकं प्रतिम होतं. ती काय म्हणाली की साहेब मला बी हैदराबादला जायचं आहे, पण हैदराबादला मला त्या सैराटमधल्या परशा आणि आर्ची सारखं पळून जायचं नाहीये. मला हैदराबादला सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये IPS प्रोबेशनर म्हणून तुमच्यासारखं ट्रेनिंग घ्यायला जायचं.